17 तारखेचा आणि 17 मेचा जो अवकाळीचा अलर्ट सांगणार आहोत तो शांत चित्ताने आणि कमीत कमी 5 मिनिटं तरी ऐकावा। कारण की 17 मेला विजांचा धोका काही भागांमध्ये अजूनही अलर्ट स्वरूपामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये मागील आठवड्यापासून कालच्या किंवा आजच्या तारखेपर्यंत आजच्या 16 मे पर्यंत जवळपास 10 ते 12 बळी शेतकऱ्यांचे गेलेले आहेत। त्यामध्ये जनावरांची संख्या सुद्धा त्याच क्षमतेने आहे। त्यामुळे जास्त कळकळ करणारी उष्णता 17 मेला ज्या भागात असेल त्या भागातल्या शेतकऱ्यांनी अलर्ट राहायचा आहे दुपारी 2:30 ते 3च्या नंतर। कारण की पावसाची जी कंडिशन आहे ती दिवसेंदिवस आणखीन तीव्र होत आहे। तर चला वेळ न वाया घालवता आपण येणाऱ्या 24 तासामध्ये म्हणजे 17 मेला ही कंडिशन कशी असणार आहे तत्पूर्वी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 2 गुपित सांगणार आहे ज्या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये बोललेलो आहे मगाशी युट्यूबला सुद्धा। तर पहिलं गुपित आहे की मान्सूनची ऑलरेडी कंडिशन कोणत्या स्तरावरती जाते, मान्सूनला पुढे चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे का, मान्सूनला कोणतं वादळ हा वेळ काढू शकतं का। कारण की 11 जूनची मी तारीख तुम्हाला ऑलरेडी 5 मार्चला पण दिलेली आहे। आणि त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना कदरून टाकलेला हा पाऊस जाईल नेमका कधी या संदर्भात हा लाईव्ह आपण घेतो आहे। शांत चित्ताने ऐका आणि सगळ्यांना शेअर करा। लाईक तर मात्र सगळ्यांनी करायचंच आहे। तर उद्याची 17 मे जी आहे ती अशा प्रकारे पार पडेल। सकाळपासून वातावरण हे खराब छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागात असेल पण ऊन देखील इथे राहील। ऊन राहिलं म्हणल्याच्या नंतर गरमीची तीव्रता त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। उद्या मुंबई कोकण किनारपट्टीपासून सकाळपासून हलक्या सरी कोसळायला सुरुवात होतील। त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस देखील सकाळच्या पारी ह्या मुंबईच्या, ठाण्याच्या आणि पालघरच्या भागांमध्ये सुरू होईल। दुपारनंतर हे वातावरण आणखीन बाष्प स्वरूपामध्ये संख्येने वाढेल। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तर मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या त्या अगोदर सुद्धा हे वातावरण सक्रिय होणार आहे। मित्रांनो, विजांची जी तीव्रता आहे दिवसेंदिवस ती आणखीन तीव्र वाढत जाते। त्या संदर्भात आपण जिल्ह्यानुसार नावं घेत असताना विशेष हा देखील काढूयात। तर बघा, उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आज सकाळी उद्या 17 मेला सकाळी झाकोळून वातावरण राहील त्या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी राहणार आहे। पण ज्या ठिकाणी उद्या 11 वाजता ऊन राहील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि ती कडक राहील त्या भागांमध्ये ह्युमिडिटीची लेवल वाढते आहे, बाष्प संख्या वाढते आहे आणि 2:30-3च्या सुमारास वातावरण हे खराब राहणार आहे। उद्या जळगावमध्ये, धुळ्यामध्ये सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये पाऊस आहे। त्यानंतर सांगली, सोलापूरला दुपारनंतर कोणत्याही क्षणी हा पाऊस ऍक्टिव्ह होईल। पुण्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये हा पाऊस राहणार आहे। पुण्याच्या बहुतांश भागांमध्ये म्हणजे बारामती, इंदापूर, दक्षिण, उत्तर आणि पश्चिमच्या भागांमध्ये, मुळशी भागामध्ये सुद्धा पावसाचं आगमन आहेच। त्यानंतर परभणी या भागात सुद्धा उद्या वातावरण राहील। वातावरण धुरकट आणि अति ढगाळ असल्यास 11-12च्या दरम्यान त्या क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील। कारण की गरमीची नोंद अशा प्रकारे होत नाही जिथे वातावरण डेव्हलपिंगमध्ये किंवा क्लाउड सीडिंगच्या बाबतीत तिथे वर्किंग करत नाहीये। तर उद्या नाशिकसाठी दिवस खतरनाक आहे। विजांचा धोका आहे। मनमाड, नांदगाव, वैजापूर भाग, त्यानंतर मालेगाव पट्टा, धुळे, साक्री पट्टा, इकडे धोंडाईचा परिसर असेल, भुसावळ परिसर असेल, पाचोरा, जामनेर परिसर असेल, इकडे वातावरणाची ताकद त्या पद्धतीनं आहे। भोकरदन, जाफराबाद कंटिन्युअली वातावरण चालणार आहे। गावं घेण्याची टक्केवारी फक्त 60% आहे। 40% भागांना मध्यम स्वरूपाचा तर बऱ्याच ठिकाणी पेंडवणी पाऊस होईल, पण 10%-12% भागांना चांदणबरी पाऊस होईल। म्हणजे उदाहरणार्थ 5-6 गावांना तो चांदणबरी पावसाची तीव्रता चालत जाईल। त्यानंतर वातावरण जे आहे ती वाशिमसाठी सुद्धा मागच्या 24 तासापासून ते पोषक बनत चाललं आहे। साहजिकच आहे उद्या देखील या भागांमध्ये वाशिम, हिंगोलीच्या भागांमध्ये पाऊस धडकणार आहे, मोठी कंडिशन घेऊन येणार आहे। 17 मेला यांच्या भागात देखील गर्जनेसह पाऊस पडेल, पण टक्केवारी ही मराठवाड्याच्या तुलनेमध्ये, खान्देशच्या तुलनेमध्ये 25% आहे। 25%चा अर्थ असा होतो की सर्वदूर हा पाऊस नाहीये। 70% भागांना बारीक शितोळे वगैरे पडतील, काही ठिकाणी नुसतं आभाळ गरजल साईडने निघून जाईल आणि 25% भागांना चांदणबरी तर काही ठिकाणी पेंडवलता पाऊस पडेल अशी ही शक्यता उद्याच्या 17 मेची राहणार आहे। त्यानंतर अकोलेच्या काही मोजक्या भागांमध्ये, अमरावती, नागपूर संध्याकाळच्या वेळेला काही मोजक्या ठिकाणी पाऊस राहील। मोजके ठिकाण काय म्हणते कारण की इथे 15 ते 20% टक्केवारीनुसार वातावरण व्याप्तीचं आहे। त्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती जी आहे ती संध्याकाळच्या वेळेला 60 ते 65 वरती जाते। नाशिकची एकट्या जिल्ह्याची व्याप्ती जी आहे ती 70 ते 75% आहे। अहिल्यादेवीनगर परिसराची जी व्याप्ती आहे ती सरळ 65% वरती जाऊन पोहोचते आहे। छत्रपती संभाजीनगरची व्याप्ती जी आहे ती 55% आहे।
कारणही तसंच आहे. गंगापूर पैठण जो भाग आहे, वैजापूरची दक्षिणेकडील भाग आहे, यांच्या भागात व्याप्तीचं प्रमाण मान्सूनच्या काळामध्ये आणि अवकाळीच्या काळामध्येही कमी राहते. पण कन्नड, सिल्लोड, अजिंठा, लेणी परिसर, भोकरदन, जाफराबादमध्ये व्याप्ती मात्र कायम टिकून आहे. मित्रांनो, पावसाचा जो जोर आहे तो नेहमीप्रमाणे चांदणभरी वगैरे राहील, पण तो सर्वदूर राहणार नाहीये, हे तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. तर लातूर, नांदेड ह्या भागातही आता शहाणारा पाऊस चालू आहे काही ठिकाणी, लोहा वगैरे भागांमध्ये. पण उद्या सुद्धा दक्षिणेकडील एरियांमध्ये, किनवट, हदगाव परिसरामध्ये, परभणीच्या पालम, सेलू वगैरे भागामध्ये सुद्धा, कारण की सगळ्या तालुक्यांची नावं घेतली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, आपण समजून जायचं आहे टक्केवारीनुसार. तर उद्या कर्नाटक मधले सुद्धा निपाणी वगैरे भागामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे. आता प्रश्न 2 होते, आपण एक मान्सून संदर्भात आधी सॉल्व्ह करूयात, नंतर हा पाऊस कमी कधी होईल देखील बाबतीत बघूयात. मान्सून सध्या अरबी समुद्राचा बराचसा भाग व्यापत आहे. त्याने मागच्या 48 तासापूर्वीच अंदमान निकोबार बेट पूर्ण करून श्रीलंकेपर्यंत पोहोचण्याची मजल आहे. केरळमध्ये कोणत्याही क्षणी तो 23-24 तारखेच्या दरम्यान येण्याचे चान्सेस आहेत. पण तुम्हाला मी 8 दिवसापूर्वी व्हिडिओ दिलाय, जवळपास 12-10 दिवस तरी झाले असतील त्या गोष्टीला, की केरळमध्ये मान्सून आला काही त्याला चक्रीवादळाचा सामना हा करावा लागतो काही वर्षांनी. आणि त्याचं भाकीत आपण जवळपास 5 मार्च 2025 जाहीर केलेले, म्हणजे 3 ते 4 महिने पूर्ण होऊन गेले. तर त्या टायमिंगला आणि त्या अंदाजाची अॅक्युरेसी जवळपास 80 ते 90% येऊन पोहोचते आहे. आणि 24 तारखेच्या आसपास एक चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये बनण्याची टक्केवारी 70% आहे. आणि एक सायक्लॉनिक सिस्टम जी बनण्याची स्थिती आहे ती म्यानमार जवळ ही 30% एवढी आहे. म्हणजे दोन्हीकडे सायक्लॉन स्थितीसारखं वातावरण तयार होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपल्याला या मान्सून पासून थोडाफार लांबणीचा सुद्धा प्रवास करावा लागेल, किंवा मान्सून भरकटू देखील शकतोय. मोबाईलच्या ऍप्लिकेशनमध्ये किंवा कोणत्याही वेबसाईटवरती जर दाखवत असलं की आपल्याला महिनाभर पूर्ण पाऊस आहे, पाऊस हा महिनाभर लागोपाठ राहणारी कंडिशन ही मागच्या 10 वर्षापूर्वीच संपली आहे. आता मान्सूनचा पाऊस सुद्धा महिनाभर लागोपाठ राहत नाही, तर अवकाळी राहील कसा? त्यामुळे जवळपास हे सायक्लोन आलं, या सायक्लोनचा परिणाम अवकाळीवरती येईल. आणि ह्या 30 तारखेपर्यंत जी भाग घेण्याची कॅपॅसिटी सध्या आहे तिच्यामध्ये बराचसा फरक पडेल. पण महाराष्ट्रात सध्या बरसत असलेला पाऊस कानेकोपरी का होईना घेत असताना 25 तारखेनंतर सुद्धा आहे. मित्रांनो, पेरणीचा विषय आपला सातत्याने प्रश्न विचारले जातात. पेरणीचा विषय असा आहे की आपल्याला पेरणी सुद्धा करायचे चान्सेस हे मृग नक्षत्राच्याही अगोदर येतील. कारणही तसंच आहे की बऱ्याचशा ठिकाणी अशी कंडिशन झाली, ते भाग फक्त 20% आहेत. 20 ते 25% महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विचार करतोय, ते फक्त भाग 25% आहेत. त्यामागचं कारण देखील आहे की अवकाळी बरसलाय काही भागांमध्ये, पेनवणी बरसलाय 60% भागांमध्ये, आणि 30% भागांना अजूनही फक्त पतळून पाणी उगळते, एवढीच कंडिशन आहे. तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 30% पेरण्या ह्या 8 जूनच्या किंवा 10 जूनच्या आसपास होईल, आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये सगळ्या पेरण्या होतील असा अंदाज आहे. तर सायक्लॉन सिस्टीम 24 तारखेला येईल. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट देखील आपण पाहूयात. कमेंट बाबतीत तुमचा विचार करेल. कमेंट करा सगळ्यांनी, आणि कमेंट कॉपी करा. एकाची कमेंट झाली की दुसऱ्याची कमेंट मी नक्की घेईल. उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे. उद्या महाराष्ट्रात, मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे, जसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. त्यानंतर खानदेशामध्ये तर कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की हा पाऊस जाईल कधी. तर ज्यावेळेस 24 तारखेला सायक्लोन सिस्टम तयार होईल, त्यानंतर त्याचे परिणाम कोकण किनारपट्टीमध्ये धुमाकूळ घालणार आहे. महाराष्ट्रात वारे जोराने वाईल, आणि वारे जोराने वाहिले, गरमीची लेवल खालवली तर अवकाळीची ताकद पोहोचत नाही. ज्या ज्या दिवशी अवकाळीला प्रोत्साहन देणारी गरमीची लेवल किंवा ह्युमिडिटी आपण त्याला म्हणतोय, किंवा आपल्या शुद्ध भाषेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण म्हणतोय, या आर्द्रतेच्या प्रमाणाची संख्या जर वाढली, त्या ठिकाणी विजांचा धोका, मुसळधार पावसाचा धोका देखील संभावत असतो. धाराशिव, बुमला देखील उद्या पाऊस आहे. बारसकर सर, नांदेडच्या हदगाव भागांमध्ये काही ठिकाणी सध्या हलकी शितोडे पडतायत. उद्या सुद्धा तुमच्या भागांमध्ये कंडिशन आहे, पण कॅपॅसिटी मात्र 30 ते 35% एवढी आहे. तर नांदेड हदगाव पाऊस आहे मित्रा, 35% कॅपॅसिटी राहील उद्याच्या डेटला. सगळ्यांनी कमेंट्स करा, कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पवन देशमुख सर आहेत, भैमुख काढण्याची राहिले सर, कधी काढावा प्लीज. तर बघा, तुम्ही जिल्हा वगैरे टाकला असता तर तुम्हाला मी संधी वगैरे सांगितली